मारहाण तालुक्यातील जवखेडा खुर्द येथे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांनी पीडित कुटुंबियांना भेट दिली आणि आम्ही तुमच्या सोबत आहे आणि रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांची मस्ती उतरून टाकू असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। भावाला मारहाण केली, त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू या जागेवर येशील तर तुला मारून टाकू। या दादाला भाऊला रावसाहेब दानवे, मधुकर दानवे आणि संतोष दानवे याला ही जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे। तू आता डबल इथं येऊ नको, नाही तर तुला मारून टाकू। हसनाबाद, दाभाडी, राजूर असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गावगुंड लोकांना सांगू शकतो। ते स्वतः त्याला पण विचारू शकता साहेब। त्याला मारलेले, त्याला पहिल्या वेळेस मला मारलं सॉरी रात्री 12:30 वाजले होते। मी गणपतीची सवन जागा केली, म्हणलं उद्या सकाळी आपण गणपती काढायला लागू। तर गणपती काढायला लागून मी जागा सवन केली, मी दमलो तर झोपलो। तर 12-12:30 वाजले होते तेव्हा ते लोक आले। त्याने मागची ही घराची भीत आहे ही पडली, धपकन म्हणलं कसं काय पडली ते पाहायला गेलो तर लगे 7-8-10 जण वर आले। वर आल्याच्या नंतर ते एकानं मग तोंड दाबलं, एकानं गळची बी धरली, 5-6 जण मग हातपाय वर केले आणि या टाकीजवळ नेऊन मला मारून सनी तिकडे नेलं। म्हणलं मारणाचं मारले। नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे, संतोष दानवे, मधुकर दानवेची माणसं आहे, जर या जागेवर जर आला डबल तर तो तंगडं काढीन, नाही तर तुला गोळ्या घालीन। राजूर दाभाडी हसनाबाद जर दिसला तर तुला मारून टाकीन म्हणे, तू या जागेवर डबल पुन्हा फिरून यायचं नाही। याच्यानंतर मी आम्हाला मारहाण झाली। आम्ही आलो आहे त्याचा कोणाचा बाप आता काही सतत धमकी देते सर, मारून टाकायचे डायरेक्ट। रावसाहेब दानवे बांगले घेऊन म्हणते तर तंगडे काढाय कस काय जागा देत नाही झाली सर। कायदेशीर जागा घ्या ना, तू रातची लोक कस काय मारतो? काय करत नसेल तर ऍड्रेस सुटी टाकतो म्हणे। सामाजिक मारत नाही, मारलं तर पाहून घेऊ, गेलं त्याला एक तर जागा देऊन टाकू, आम्हाला मारून टाकले। 4-5 वर्षापासून त्याला जी मस्ती आहे ती मस्ती आम्ही उतरवू, तुम्ही आमची काळजी करू नका। एक मोठी पोलीसची रावटी टाका आणि यांना संरक्षण द्या। अजून दिलं नाही साहेब, आला पोलीस दोन आलेले पण ते सर अवधी भवती फिरूच राहिले ते लोक आमच्या ध्यान मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही। पीडब्ल्यूडी विभागाचा याच्यामध्ये कशा प्रकारे भूसंपादन केलं, कुठल्याही जमिनीला त्यांचं धक्का न लागतं कोट्यवधी रुपये उचलून रावसाहेब दानवेच्या भावाचे मात्र मी कायदेशीर 111 नंबर आहे, 104 स्क्वेअर मीटर आहे माझं घर आणि मला एवढा मोबदला भेटलेला आहे सर। तो बी मिळत नव्हता, मग आत्मदहनच अर्ध दिला होता मी डायरेक्ट। मला देत असलं तर आहे त्याने त्यावेळेस मी रात्रीच घेऊन घरी येऊन पाळलं होतं माझं। आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी विभागाच्या जागेवर ऍक्टिव्हेट केलेली आहे आणि ती अनधिकृत बांधकाम आहे साहेब। कॉम्प्लेक्स सर हे शेतकरी लोक मी परेशान आहे। दररोज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाते आणि हे करते, त्याचा डिलेट अकाउंट डिलेट मारलेले त्याच्या जमिनी याच्यात 2-2 गुंठे तुम्ही बघू शकता आणि त्याच्या नावाचे पैसे त्याने उचलून घ्यायले बराबर रावसाहेब दानवे। त्याचं कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड तुम्ही पाहू शकता। त्याचा तो पुढचा बंगला आहे ना, आमचं घरच कसं काय मोडू। 1 मिनिट
आणि 2 मिनिटांना बोलू द्या. 2 मिनिटांना नंबर 8 आहे म्हणजे आपली जागा 860 स्क्वेअर फूट आहे. हा रस्ता 24 मीटरचा आहे. आपण मिड पॉईंट पासून 104 चौरस स्क्वेअर मीटर आपण हा गव्हर्नमेंटला देऊन टाकलेला आहे PWD विभागाला. आणि उरीत जागा आहे समजा आपली 741 स्क्वेअर फूट समजा इडून आपण दिलेलं होतं. इडून येऊन त्यानं रात्रीचं घर येऊन पाडून टाकलं. याच्या अगोदर पण असाच हल्ला झाला साहेब. याच्या अगोदर 14/10/2022ला पण असाच हल्ला झालेला आहे. याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांनी आमचं घर पाडलं. त्यावेळेस रात्री आईला मारहाण केली, भावाला मारहाण केली. आता हा दुसऱ्यांदा प्रकार आहे. म्हणजे दुसऱ्यांदा पण आम्ही आता PWD विभागाला आमची जेवढी जागा जात होती 1100 स्क्वेअर फूट ती मोजून दिली होती. त्याचा आमचा पूर्णपणे संबंध संपला होता. त्यांनी त्यांची जागा ॲक्वायर्ड करून घेतली आणि उर्वरित जागा जी होती त्या जागेवर आम्ही राहत होतो. त्या जागेवर राहत असताना अचानकपणे रात्रीच्या वेळेस 11 ते 12च्या दरम्यान त्यांनी हल्ला केला. JCB आणलं, माझ्या भावाला मारहाण केली, त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू या जागेवर येशील तर तुला मारून टाकू. या दादाला भाऊला रावसाहेब दानवे, मधुकर दानवे आणि संतोष दानवे याला ही जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे. तू आता डबल इथं येऊ नको नाही तर तुला मारून टाकू. हसनाबाद, दाभाडी, राजूर असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गावगावच्या लोकांना सांगू शकतो. ते स्वतः त्याला पण विचारू शकता साहेब. याला मारहाण केली. पहिल्या वेळी मला मारलं होतं, आता याला मारलं. रात्री 12:30 वाजले होते. मी गणपतीची सवण जागा केली म्हणलं उद्या सकाळी आपण गणपती काढायला लागू. तर गणपती काढायला लागून सगळं सवण गिवण केली. मी दमलो तर झोपलो. तर 12-12:30 वाजले होते तेव्हा ते लोक आले. त्याने मागची ही घराची भीत आहे ती पडली. धक्का म्हणलं कसं काय पडली ते पाहायला गेलो तर लगेच 7-8 जण वर आल्याच्या नंतर ते एकानं मग तोंड दाबलो, एकानं गळची बी धरली. 5-6 जण मग हातपाय वर केले आणि या टाकीजवळ नेऊन मला मारून सनी तिकडे नेलं. म्हणलं मरणाचं मारले. नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे, संतोष दानवे, मधुकर दानवेची माणसं आहे. जर या जागेवर जर आला डबल तर तो